बारामती नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली। बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विकास कामांना मंजुरी देण्याबरोबरच पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर शहरातील ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याबाबत आराखडा तयार करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला। सभेत प्रथमच राष्ट्रवादीच्या सदस्याकडून दाखल ठरावांना मंजुरी देण्यात आली, त्यामुळे विरोधकांनी या ठिकाणी विरोध करण्याशिवाय त्यांना काही उरले नाही। नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली शरदचंद्र सभागृहात सभा पार पडली। यावेळी सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी उपस्थित होते। शहरातील विविध भागामध्ये जवळपास 7 कोटी खर्चाच्या रस्त्याच्या कामाला सभेत मंजुरी देण्यात आली। विविध महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रासंगिक कामे करण्याचाही निर्णय घेण्यात आला। बारामती नगर परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे, वर्गास ई-लर्निंग सुविधा पुरवणे, शाळा इमारतीची दुरुस्ती करणे, विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय उपयोगी साहित्य वाटप करणे आदी विषय या ठिकाणी घेण्यात आले। त्याचप्रमाणे बारामती नगर परिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभागृहाबाहेर डोक्यावर आपली नगरपालिका, बारामती नगरपालिका अशी वाक्य असलेले डोप्या घातलेले शॅडो नगरसेवकांची गर्दी केली होती। विकास आघाडीने शहरातील 19 प्रभागामध्ये 40 शॅडो नगरसेवक नेमले आहेत। त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या अडीअडचणीच्या काळामध्ये आघाडीच्या 4 नगरसेवकांकडून त्या समस्या सोडवल्या जाणार आहेत। त्यामुळे आजच्या सभेवेळी सभागृहाची प्रतीक्षा कक्षात या शॅडो नगरसेवकांनी ठाण मांडले होते। त्यामुळे बारामती शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शॅडो नगरसेवक हा सर्वसाधारण विषय मोठ्या प्रमाणामध्ये मांडला गेलेला आहे आणि सर्वत्र हा विषय चर्चेला जात होता। आमची अशी अपेक्षा होती, कोणताही विषय असेल त्या विषयावर विषय वाचल्यानंतर, मुख्याधिकाऱ्यांची टिप्पणी वाचन झाल्यानंतर बहुतांश सदस्यांनी त्यात सहभाग घेऊन त्यात साधक-बाधक चर्चा करून तो विषय मंजूर अथवा नामंजूर व्हायला पाहिजे। पण इथं आज पहिलीच सर्वसाधारण सभा असताना आम्ही आणि आमच्यासोबतच्या पत्रकार बांधवांनी देखील पाहिलं की विषय वाचून झाला तोपर्यंत एक कागद यायचा, त्याच्यावर सगळा ठराव लिहिलेला असायचा, त्याच्यावर सत्ताधारी गटाच्या सदस्यांचं सूचक आणि अनुमोदक म्हणून नाव टाकलेलं असायचं आणि ज्याचं नाव टाकले त्याला देखील माहीत नव्हतं की माझं नाव त्यामध्ये टाकलं नाही। म्हणजे हा पत्रकारांसमोर लोकशाहीचा गळा घोटण्याचा पूर्णपणे कार्यक्रम हे आज सभागृहात चाललेला होता आणि हा केविलवाना प्रयत्न उघड काढण्याचं पूर्णपणे काम मी आणि माझ्या विकास आघाडीच्या सहकार्याने केलं आणि आमची संख्या मर्यादित असल्यामुळं आम्ही त्या भागात पोहोचण्यासाठी आम्हाला जो सहकार्य करण्यासाठी जे उमेदवार आमचे मागवून त्या प्रभागात उभा केलेले होते तर ते पराजित झालेले होते किंवा ज्यांना अपयश आलं होतं थोड्या मतात, अशा लोकांना प्रतिनगरसेवक, शॅडो नगरसेवक ही कल्पना आणलेली आहे। म्हणजे तो त्या भागात पूर्ण त्या प्रभागात लक्ष देईल, तिथल्या समस्या आहेत त्या जाणण्याचा प्रयत्न करेल आणि त्या समस्या आमच्या पुढं आणल्यामुळे आम्ही त्या सभागृहापुढं मांडू आणि त्यावर विस्तृत चर्चा करू अशी कल्पना आहे। पूर्ण कचरा मागे बारामती नगरपालिकेमध्ये 19 प्रभाग आहेत। 19 प्रभागामध्ये 39 नगरसेवक आहेत आणि त्या 39 नगरसेवकासाठी आम्ही बारामती विकास आघाडीमधून 39 शॅडो नगरसेवक निर्माण केलेले आणि ते नगरसेवक त्यांच्या प्रभागामध्ये इथून पुढच्या काळामध्ये 5 वर्ष सतत ज्या काही लोकांच्या समस्या असतील, म्हणजे ते रस्त्याचे असेल, लाईटचे असेल, पाणीचे असेल किंवा अन्य कुठल्या उद्यानाचे असेल, त्या ठिकाणच्या समस्या जे आमचे बारामती विकास आघाडीचे 4 नगरसेवक निवडून गेलेले ते सभागृहामध्ये त्या ठिकाणी प्रश्न मांडणार आहेत। त्यांना हे सपोर्टिंग हे आमचे नगरसेवक त्या ठिकाणचे प्रश्न मांडणार आणि बारामतीमधल्या ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत की जे नगरसेवक निवडून आलेले नाहीत, आज आम्ही प्रत्यक्ष जनरल सभेमध्ये बघितलं, एकही निवडून आलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक बोलू शकत नाही। आणलेले आहेत आणि त्या ठरावावर त्या नगरसेवकाचं सूचक म्हणून नाव असतं आणि आपल्या पहिली दुसरीतल्या शाळेतल्या मुलासारखा तो नाव घेतलं की उभा राहतो, मला ह्या विषयाला माझा पाठिंबा आहे। वास्तविक त्या विषयामध्ये किंवा त्या ठरावामध्ये काही लिहिलेलं ह्या नगरसेवकाला माहिती नाही। यांच्यावर हे वचक म्हणून किंवा यांच्यावर एक दबाव म्हणून आम्ही या बारामती शहरातील 19 प्रभागामध्ये 39 शॅडो नगरसेवक तयार केलेले आहेत आणि हे इथून पुढच्या काळात 5 वर्ष सतत त्यांच्या प्रभागामध्ये लोकांच्या समस्या मांडण्याचं काम करणार। आमच्या बारामती विकास आघाडीचे 4 नगरसेवक बारामती नगरपालिकेत निवडून आलेले आहेत। या लोकांना एरिया मोठा असल्यामुळं आम्ही 40 शॅडो नगरसेवकांची संख्या या ठिकाणी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभा केलेली आहे आणि 4 स्वीकृत आम्ही त्यांच्याबरोबर कामाची
बायफर्गेशन करण्यासाठी केलेले आहेत. या 4 नगरसेवक आमचे सभागृहामध्ये ज्या पद्धतीने सामान्य लोकांचे प्रश्न मांडणार आहेत त्याचप्रमाणे 40 नगरसेवक आमचे सामान्यांपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या घराघरातल्या अडीअडचणी या 4 नगरसेवकापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. पुढची दिशा काय असेल? आमची पुढची दिशा या 4 नगरसेवकांच्या पाठीमागं 40 नगरसेवक 5 वर्ष जर तन मन धनाने या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवत बसले तर पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही बारामतीतली कुठलीही समस्या या 4 नगरसेवकांच्या मार्फत सोडवण्याची सोडणार नाही. ठीक आहे, सांगा ना काय संकल्पना? 19 प्रभागामध्ये आम्ही बारामती विकास आघाडीच्या वतीनं प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे, त्याच्यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, रासपा असेल, RPI असेल, मनसे असेल आणि अपक्ष आमच्याबरोबर जी काही आमच्या बारामती विकास आघाडीमध्ये बारामती नगरपालिकेपुरता की जे नागरिकांच्या विकासाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी किंवा विकासासाठी आम्ही हे सगळे राष्ट्रवादीच्या व्यतिरिक्त काँग्रेस देखील आमच्याबरोबर आहे या आमच्या बारामती विकास आघाडीमध्ये. बारामती शहरामध्ये जी काही सत्तारूढ पार्टी आहे राष्ट्रवादी पार्टी, ह्याच्या व्यतिरिक्त ह्यांच्यावरती ह्या कामावरती कंट्रोल ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे आम्ही एक शॅडो नगरसेवक म्हणजे प्रति नगरसेवक आम्ही संकल्पना बारामती शहरामध्ये, बारामती तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंबहुना अशी कुठेही अशी संकल्पना आजपर्यंत राबवली गेली आहे. आणि आमचा प्रामाणिकपणानं प्रयत्न असा राहणार आहे की जो काही मनमानीपणानं जो काही बारामती नगरपालिकेमध्ये कारभार चालू आहे त्याला आळा घालण्यासाठी आम्ही हा बारामतीकरांच्यासाठी किंवा बारामतीच्या जनतेसाठी हा शाडू नगरसेवक ही संकल्पना आम्ही बारामती नगरपालिकेमध्ये आज एक जनरल बॉडी मीटिंग होती, त्याच्या माध्यमातून आम्ही बारामतीमध्ये जी काही अनागोंदी कारभार किंवा मनमानी कारभार चालला आहे त्याला आळा घालण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. विकास आघाडीमार्फत 4 नगरसेवक निवडून आलेलो आहोत. शहरी नगरसेवकांनी सभागृहामध्ये काम करत असताना जे 19 प्रभाग आहेत ती प्रत्येक नगरसेवकांनी 5-5 प्रभागाच्या मधले कुठली कामं असतील, सूचना असतील ती मांडण्याची जबाबदारी घेतलेली आहे. आणि अशी शॅडो नगरसेवकांना आम्ही असे प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या भागामधले काय काम असतील ती सभागृहामध्ये सादर करण्याची जबाबदारी ही आमची असेल आणि खाली काम करण्याची जबाबदारी त्यांची असेल. अशाप्रमाणे पुढील दिशा ठरवलेली आहे. ओके, ठीक आहे.